अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाची सनातना, जय जयाची अघर्णा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी रूपदी, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वस्ते सेवा नित्य करती, जाणून घेती परब्रह्म. वेदांत आवडत्यासी श्रवण करती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देऊनी ठेविले. या समयी मुंबागोई विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यांची आनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटापटी बुवांशी शेविटी आणले. रात्रंदिन नृपवंदरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती, तेने अंतरी नृपदी बहु सुखावे. ख्याती वाटली लोकांत, स्तुती करती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पहावया येतींचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामींची. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणे ऐसे विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेड्या संन्यासी. बुरळ पडली लोकांची, लागले व्यर्थ व्यक्तींची, याने नोग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ बसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाटले ढोंगपूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याचे काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलिनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणी, स्वामींचे तुच्छ मानिती. नित्य नियम सारण, ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रा सुद्धा आले. निद्रा लागली बुवांची, लोटली या काही निशी. एक स्वप्न त्यांचे चमत्कारिक पाडलसे. आपुल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले. असंख्य महाविचारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबोडीने उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एकन बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांशी. त्याने तरुणी बुवांशी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत तयाशी सांगते समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुस्ता मागील प्रश्नांची खटकथा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी उच्चिकांशी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणीसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागते कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवांप्रती प्रत्येकून धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सदादित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळून ब्रह्मपद योग्य झाले. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत, सदा पारिस्वत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाची सुक्तामा, जय जयाची परब्रह्म, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पुत्री दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती, सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कामती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परिबाधा सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, केले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखभोग कैचा त्यास. निद्रा नयाची रात्रंदिवस, चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्रह्मन संतर्पणे. बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी दावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री त्यासे स्वप्न दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावे स्वामी सेवा. यती वैष्णी भाव धरावा, तिने आधी जाय दूरी. तरी ते तेथेही राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा त्यांचे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत्वा. हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा पारिस्वत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोड हा. श्री स्वामी चरण विंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः. श्रीरस्तु.
अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावून. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष वासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तिचे मन, म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुकी कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी पाचूनिया स्वामी प्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामीशी बोले वचिन, हे गृहस्थ थोड करीन, परिपूर्व कर्मी या लागून ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करून मुक्त करावे वाजीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थतेतून उठले. यवन स्मशान भूमीत आली यती राजचरित, एका नूतन खाजेत निजले चाटी टाकोनी. सेवे करी शंकररावांशी, म्हणती लीला करुणी अशी, चुकिविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसे धरावा. शंकररावे त्या दिवशी खाना घेतला फकीरांशी, आणि शेख निर्दर्ग्याशी एक कपिनी चढवली. मग काही दिवस लोटक, स्वामी राज अज्ञापित, बारीक वाटली निम्मपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राज वैद्य, व्याधी पडे आपणची. प्रकृतीशी आराम पडला, राव गेले स्वनगराला, काही मास लोटता जायला ब्रह्मसंबंध सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र, ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज अज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चित, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐशी विनंती स्वामीचरणी कारवाई करीतली. सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुने गच्ची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इतिशी स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा पारिभक्त भाविक भक्त. 9वाध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.